आतापर्यंत मार्केटमधून किती कमवलात? 3.5 करोड पेक्षा जास्त झाले असतील. बट टिल नाऊ आय एम ट्रेडिंग ॲट 3 करोड. तुमचा हायेस्ट प्रॉफिट? दिवसाला काही लाखांमध्ये अर्निंग वगैरे होतंय. वर्षाचं अर्निंग एका दिवसामध्ये पण होऊ शकतं आणि 3 वर्षामध्ये $175 मिलियन प्रॉफिट करून दाखवला. पैसा उसका जो धंधा जानता हो और मैं हूं धंधो नो गंदो छोकरो. ठीक आहे, म्हणजे शेअर मार्केटमध्ये सक्सेसफुल होण्याची जी रेसिपी आहे त्यामध्ये 3Mचा फॉर्म्युला इम्पॉर्टंट आहे. ट्रेडिंगमध्ये सुरुवातीला सगळ्यांना असं वाटतं की माझा प्रत्येक ट्रेड प्रॉफिटेबल झाला पाहिजे. आतापर्यंत तुमचा बिगेस्ट लॉस कोणता होता? त्यावेळेला मी नियर अबाउट 80 लाख रुपये निगेटिव्ह मध्ये ज्यावेळेला लॉस झाला होता त्याच वेळेला असं वाटलं होतं की शेअर मार्केट सोडून दुसरं काही नाही करणार. ट्रेडिंगमध्ये जर समजा आपण 10 लाखाने सुरुवात केली आणि 1 लाख रुपये जर आपलं नुकसान झालेलं आहे तर माझं सिंपल म्हणणं आहे की मध्ये गडबड आहे किंवा आपल्या गडबड आहे. सेम इथं पण आहे. नाहीतर मग इथं जर थांबले नाहीत तर बऱ्याचशा लोकांचे आपल्याला बऱ्याचशा निगेटिव्ह स्टोरीज तर शेअर मार्केटच्या बाबतीत सगळ्यांना माहितीच आहे. शेअर बाजारातील गुंतवणूक, त्यातून झालेलं कर्ज आणि भीषण आर्थिक नुकसानीच्या विवंचनेतून एका मुख्याध्यापकानं पत्नी आणि 2 चिमुकल्या मुलांची विष देऊन हत्या केली. पुण्यातल्या मुंबईमध्ये एकाच कुटुंबातील चौघांनी विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केल्यानं एकच खळबळ उडालेली आहे. शेअर मार्केटमध्ये कोट्यवधींचं नुकसान झाल्यानं त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं. त्यामध्ये 90% लोक जे काय आहेत हे पैसे काय करतात, घालवतात आणि 10% लोक जे आहेत हे पैसे कमवत आहेत. ओके, म्हणजे एक सिंपल जर गणित घेतलं, मार्केटमध्ये पैसे जात आहेत तर जात आहेत कुठे, हा पहिला प्रश्न. ओके, आणि लोक कमवत आहेत तर ते कुठून कमवत आहेत? जगातली सगळ्यात मोठी कंपनी जी आहे ब्लॅक रॉक, ती पण जर बघायला गेलं तरी त्यांचे ट्रेडरची ॲक्युरेसी जरी बघितली तर 30% ते 60% आहे. आणि आपले लोक जे आहेत ते अपेक्षा जास्त करत आहेत. त्यामुळं म्हणजे सगळ्यात जास्त मी म्हणेन की ट्रेडरनं 2च गोष्टी केल्या पाहिजेत. पहिला काय आणि दुसरा आहे, म्हणजे विचार करायला गेलं तर जगातील श्रीमंत लोकांची किंवा भारतातील श्रीमंत लोकांची यादी आपल्या शेअर मार्केटनुसार ठरते. इस देश को वही 5-7 फैमिलीज चला रही हैं. टाटास, बिरलास, रुयास, अंबानीस, वाडियास. थोड़ा तो गेम चेंज होना चाहिए ना. तर इंट्रो बघून तुम्हाला समजलंच असेल की हा पॉडकास्ट कोणत्या विषयी आहे. नमस्कार, मी श्वेता. ग्रोमोशनच्या पॉडकास्ट सिरीजमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. 90% लोक ट्रेडिंगमध्ये फेल होतात, पण नेमकं का? त्यांची स्ट्रॅटेजी चुकत आहे की त्यांचा इमोशन्सवरती कंट्रोल नाहीये? आजचा पॉडकास्टही नेहमीसारखाच खास असणार आहे, कारण ट्रेडिंगच्या अशा मुद्द्याबद्दल बोलणार आहोत ज्याविषयी सोशल मीडियावरती ओपनली बोललं जात नाही, पण त्याच वरती डिपेंड आहे आपल्या ट्रेडिंगमधलं सक्सेस. इमोशनल कंट्रोल कसा ठेवला पाहिजे ट्रेडिंगमध्ये, जर तुमचा मोठा लॉस झाला असेल तर त्यामधून रिकव्हरी कशी केली पाहिजे, आणि जर तुम्ही बिगनर्स असाल तर तुमचा रोडमॅप कसा असला पाहिजे, तुम्ही स्ट्रॅटेजी कोणती यूज केली पाहिजे, आणि जे आपण सोशल मीडियावरती इन्फ्लुएन्सर्स बघतो जे लक्झरी लाईफस्टाईल दाखवतात ट्रेडर्सची, कितपत खरी आहे आणि कितपत खोटी, या सर्व गोष्टींबद्दल सखोल चर्चा करणार आहोत. कारण आज आपल्यासोबत आहेत ज्यांनी एकट्याने हा ट्रेडिंगचा प्रवास चालू केला आणि आज पुण्यातला इंडियाज बिगेस्ट ट्रेडिंग हब पर्यंत त्यांनी हा प्रवास घेऊन गेलेला आहे. तेच म्हणजे ट्रेडिंग एक्सपर्ट गणेश कदम सर. नमस्कार सर, तुमचं ग्रोमोशन प्लॅटफॉर्मवरती मनापासून स्वागत करते. तर ट्रेडिंग सुरू करण्याआधीची तुमची लाईफ कशी होती? ओके, सो ट्रेडिंग सुरू करायच्या आधी मी 2 बिझनेस केले होते. त्यामध्ये एक पब्लिकेशन हाऊस होतं आणि दुसरं होतं बिझनेस कन्सल्टिंग. बिझनेस कन्सल्टिंगमध्ये लोकांचे बिझनेसेस ग्रो करण्यासाठी मी मदत करत होतो. आणि त्यानंतर मग पहिल्याच बिझनेसमध्ये थोडासा चांगला प्रॉफिट झाल्यानंतर इन्व्हेस्ट करायचा प्रयत्न केला आणि तो फेल झाला. आणि तो फेल झाला म्हणजे ट्रेडिंगमध्ये त्यानंतर मग माझी जर्नी चालू झाली की त्याच्यावरती अभ्यास करणं आणि हे का झालं, काय रिझन, हे सगळं शिकायला तिथून ॲज अ ट्रेडर म्हणून जर्नी स्टार्ट झाली. मग तुम्हाला कधी विचार आला ट्रेडिंगमध्ये जाण्याचा? म्हणजे असा कोणता पॉईंट होता जेव्हा तुम्हाला वाटलं की मला ट्रेडिंगच करायची आहे फॉर अ लाईफ टाईम? आणि जर्नी कशी स्टार्ट झाली, स्ट्रगल्स कसे होते स्टार्टिंगला? ओके, पहिल्यांदा सुरुवात करताना मला पॉवर ऑफ कंपाऊंडिंग जो आहे तो मुद्दा खूप आवडला होता. मग त्यामध्ये रिचेस्ट पर्सन इन द बॅबिलॉन मध्ये पण बघितलं की एक मेंढपाळ त्या राज्यातला सगळ्यात श्रीमंत व्यक्ती कसा झाला. ओके, आणि तोच कॉन्सेप्ट जो आहे तो कंपाऊंडिंग इफेक्टमध्ये आहे, ज्याच्यामध्ये अल्बर्ट आइन्स्टाईन म्हणतात की हे जगातलं 8वं आश्चर्य आहे. जो याला समजेल त्याला त्याच्या कुठल्याही फायनान्शियल अडचणी ज्या आहेत या ऑटोमॅटिकली दूर व्हायला चालू होतील. म्हणून मी शिकायला हळूहळू चालू केलं. पहिल्यांदा ॲज अ फक्त इन्व्हेस्टमेंट पॉईंट ऑफ व्ह्यूज होता आणि नंतर मग हळूहळू असं झालं की इन्व्हेस्टमेंटपेक्षा जास्त रिटर्न ट्रेडिंगमध्ये आहेत. सो दॅट ट्रेडिंगला सुरुवात झाली.
अच्छा, मग तुम्ही जेव्हा ट्रेडिंग स्टार्ट केली मग तेव्हा पहिला प्रॉफिट काय होता तुमचा आणि पहिला लॉस हे सांगा तो कसा होता? सो पहिला प्रॉफिट जो आहे तो मला आठवतंय की ज्या वेळेला मी सुरुवात केली, मी गाडीमध्ये होतो. माझा चुलत भाऊ गाडी चालवत होता आणि 10,000चं कॅपिटल टाकलं होतं आणि 1,000 रुपये प्रॉफिट झाला. आणि मला ते एक्झॅक्टली पटलंच नाही की पहिल्यांदा हे पैसे खरे आहेत. मी 2-3 वेळा ब्रोकरला फोन करून विचारलं की हे खरंच पैसे मिळत आहेत का, की मी असं व्हिडिओ गेम खेळतोय त्यातले काही पॉईंट्स वगैरे मिळालेत का. ओके, सो हा पहिला अनुभव होता. आणि ज्या वेळेला असं लक्षात आलं की 10,000ला आपल्याला 1,000 रुपये मिळालेत. ओके, म्हणजे ऍज अ ट्रेडिंगमध्ये मी म्हणतो की इथं मला थांबायला पाहिलं होतं, पण आपण लगेच 1,00,000ला 10,000 मिळतील म्हणून मी लगेच चालू केलं आणि सुरुवातीलाच लॉस जो आहे तो घ्यावा लागला. आणि लॉस घेतल्यानंतर माझे एक मेंटॉर आहेत सुधीर सर, त्यांनी मला एक चांगली गोष्ट सांगितली. ती म्हणजे काय, की जर आपल्याला चांगला आउटपुट पाहिजे असेल, ओके, तर पहिल्यांदा आपल्याला चांगलं इनपुट देणं गरजेचं आहे. म्हणून मी शिकायला चालू केले. ओके, म्हणजे सुरुवातीला जवळपास 3-1 लाखाचा लॉस झाला होता. त्यानंतर शिकत गेलो आणि शिकल्यानंतर मग एक इंडिव्हिज्युअल लेवलला प्रॉफिटेबल झालो. मग तुम्हाला किती वर्ष लागले शिकण्यामध्ये? शिकण्यामध्ये मला साधारणतः 4 ते 5 वर्ष लागले. अच्छा, आणि आता जर एखादा बिगिनर असेल मग त्याला तुम्ही काय ऍडवाइस द्याल, काय तुमचे पॉइंटर्स असतील ते द्याल की हा बाबा तुम्ही अशा प्रॉपर वे मध्ये जर्नी स्टार्ट करावी ट्रेडिंग? ओके, सो जर कोणी नवीन असेल, ठीक आहे, म्हणजे शेअर मार्केटमध्ये सक्सेसफुल होण्याची जी रेसिपी आहे त्यामध्ये 3Mचा फॉर्म्युला इम्पॉर्टंट आहे. म्हणजे मला एकदा कॉन्सेप्ट वगैरे सगळे समजले, शेअर मार्केट काय आहे, डेरिव्हेटिव्ह मार्केट काय, ऑप्शन काय आहे. ओके, त्यानंतर 40 लाख लोकांच्या 40 लाख मेथड आहेत. ओके, त्या मेथड पैकी जी विनिंग मेथड आहे ती आपल्याकडे आहे का हे पहिल्यांदा आपल्याला आयडेंटिफाय करणं गरजेचं आहे. कारण की प्रत्येक ट्रेडर येतो त्याचं म्हणणं हेच आहे की माझी स्ट्रॅटेजी चांगली, पण खरंच कोणाची व्हेरीफाय केली आहे का, त्याचे काही रिपोर्ट्स वगैरे बॅक टेस्टिंग रिपोर्ट आहेत का, हे पहिल्यांदा आपल्याला चेक करणं गरजेचं आहे. आणि एकदा मेथड झाली की दुसरा एम स्टार्ट होतो, माइंडसेट. जसं नवीन लोकांचा माइंडसेट असतो, फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन. ओके, म्हणजे जर मी विचारलं की नवीन एखादा व्यक्ती आहे, तर समजा तुम्हाला जरी विचारलं की तुम्हाला सेल्सला जायला आवडेल का, तुमचा आन्सर काय असणार आहे? आवडेल मला. काय आवडेल. हो. सो ही चांगली गोष्ट आहे, पण नॉर्मली लोकांचा आन्सर काय असते? नाही. कारण की 10 लोकांना आपण विचारतो, 10 पैकी एक व्यक्ती होय म्हणतो. ओके, आणि 9 वेळेला रिजेक्शन फेस करावं लागतं. ट्रेडिंगमध्ये पण सेम आहे. ट्रेडिंगमध्ये सुरुवातीला सगळ्यांना असं वाटतं की माझा प्रत्येक ट्रेड प्रॉफिटेबल झाला पाहिजे, पण जे मॅच्युअर ट्रेडर आहेत त्यांना माहिती आहे की साधारणतः 50-60% ॲक्युरेसी आणि रिस्क रिवॉर्ड वरती आपण काय करू शकतोय, हा गेम जिंकू शकतोय. हे समजायलाच लोकांना 2 ते 3 वर्ष जातात. पण जे लोक नवीन आहेत त्यांनी जर ही गोष्ट लवकर आत्मसात केली तर कमी वेळामध्ये चांगलं यश त्यांना मिळू शकतं. आणि तिसरा यम जो आहे तो आहे मनी मॅनेजमेंटचा. ओके, मनी मॅनेजमेंटमध्ये एका ट्रेडमध्ये आपण किती रिस्क घेतली पाहिजे तो एक अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे. सो त्याच्यामध्ये आम्ही सजेस्ट करतो की 3% पेक्षा जास्त नाही. आणि त्यानंतरचा फायनल पॉईंट आहे की सगळेजण ट्रेडिंगला सुरुवात करायला सांगतात, पण कधी थांबायचं हे त्यांना माहिती नाही. त्यांचा अभिमान्य होतो, चक्रव्यूहामध्ये घुसतात तर पण बाहेर येता येत नाही. तर सिम्पल याच्यामध्ये आम्ही एक रूल बनवलाय, तो म्हणजे काय की ज्यावेळेला ड्रॉडाऊन हिट होतोय, ओके, त्यावेळेला आपल्याला दुकान काय करायचं, बंद करायचं. म्हणजे ट्रेडिंगमध्ये जर समजा आपण 10 लाखाने सुरुवात केली आणि 1 लाख रुपये जर आपलं नुकसान झालेलं आहे, तर माझं सिंपल म्हणणं आहे की एक तर आपली मेथडमध्ये गडबड आहे किंवा आपल्या माइंडसेटमध्ये गडबड आहे. सो दॅट कम्प्लिटली ब्रेक घ्या. 1 महिना 2 महिने एकदा विचार करा पुन्हा एकदा, खरंच हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत, ओके, खरंच माझी स्ट्रॅटेजी चालते का, किंवा मी ती सायकोलॉजी अडॉप्ट केली आहे का. ओके, आणि त्यानंतर पुन्हा आपण स्टार्ट करू शकतो. जसं MPSC UPSC मध्ये लोक रिस्टार्ट करतात. ओके, सेम इथं पण आहे. नाहीतर मग इथं जर थांबले नाहीत तर बऱ्याचशा लोकांचे आपल्याला बऱ्याचशा निगेटिव्ह स्टोरीज तर शेअर मार्केटच्या बाबतीत सगळ्यांना माहितीच आहे. तेच आहे. मग ट्रेडिंग मध्ये बऱ्याच चुका करतात लोक, म्हणजे 90% लोक, 99% लोक जे आहेत ते सक्सेसफुल होत नाहीत. मग याच्या मागचं कारण काय असेल की 90% लोक ट्रेडिंग मध्ये फेल होतात, आणि जे बिगेस्ट मिस्टेक्स आहेत लोकांचे ते काय आहेत ट्रेडिंग मध्ये? ओके, सो मी थोडासा एक रियालिटी चेक देतो. म्हणजे नॉर्मली हे कोणी अपफ्रंट बोलत नाहीये, पण पहिली गोष्ट, मार्केट जे काही चालतं ना, हे मोस्टली शॉर्ट टर्म डेरिव्हेटिव्ह मार्केट जे काही चालत असेल ते रिटेल ट्रेडरच्या लॉसवरतीच चालतं. आपल्याच इथला रेशो असा आहे असा नाही, जगभरामध्ये सगळीकडे हा रेशो असाच आहे. त्यामध्ये 90% लोक जे काय आहेत हे पैसे काय करतात, घालवतात, आणि 10% लोक जे आहेत हे पैसे कमवत आहेत. ओके, म्हणजे एक सिंपल जर गणित घेतलं, मार्केटमध्ये पैसे जात आहेत तर जात आहेत कुठे, हा पहिला प्रश्न. ओके, आणि लोक कमवत आहेत तर ते कुठून कमवत आहेत. म्हणजे इथं
बघायला गेलं जर तुम्हाला किंवा मला पैसा जर कमवायचा असेल तर तो कुणाच्या तरी लॉस मधूनच आपल्याकडे येतो आणि आपला पैसा जर जातोय तो पण कुणाकडे तरी ऍज अ प्रॉफिट म्हणूनच जातोय. त्यामुळे हा रेशो जगभरामध्ये सेम आहे आणि हा चेंज नाही होणार. जसं MPSC साठी पण लोक जे अपिअर करतात 99% लोक फेलच ठरतात, बरोबर आहे. तरी मी म्हणतो ट्रेडिंगमध्ये रेशो चांगला, इथं 10% तरी सक्सेसफुल होत आहे. जर आता तुमच्याकडे 10,000 रुपीज दिले, म्हणजे फक्त 10,000 रुपीज आहेत आणि तुम्हाला ट्रेडिंग स्टार्ट करायची, मग तुम्ही कराल का ट्रेडिंग की नाही कराल? आणि कराल तर किती इन्व्हेस्टमेंट कराल? कोणत्या स्ट्रॅटेजीने तुम्ही पुढे जाल? ओके, सो आज जर 10,000 चालू करायचं म्हटलं तर मी असं म्हणेन की आता शक्य नाही, कारण की लॉट साईजच 15-16 हजार पर्यंत पोहोचलेली आहे. सो ऍटलिस्ट 50,000 पर्यंत तरी आपल्याला सुरुवात करणं गरजेचं आहे. ओके, 10,000 असेल तर त्यांनी सुरू करून हा 10,000 मध्ये आपण ट्रेडिंग जे फ्युचर ऑप्शन आहे ना तिकडे न जाता इक्विटीमध्ये काम करावं. इक्विटीमध्ये अगदी 500 रुपयानं पण काम होतं. त्यामुळे आपण अगदी छोट्या लेवल पासून काम करून त्याला स्क्रीन टाइम पण कमी लागतो. आणि इक्विटी माझं म्हणणं आहे की सगळ्यांनीच केलं पाहिजे. तो इन्व्हेस्टमेंट टाईपमध्ये स्विंग ट्रेडिंग पार्ट येतोय. एक शेअर घ्यायचा, त्यानंतर मग तो अनालिसिस नुसार आपण 4 दिवस ते 1 आठवडा 2 आठवड्यामध्ये सेल आउट करायचा. या पद्धतीने आपण जाऊ शकतो इक्विटीमध्ये. आजकाल आपण बऱ्याच ठिकाणी बघतो की अकॅडमीज आहेत ट्रेडिंग शिकण्यासाठी. मग कोणत्या अकॅडमीमध्ये प्रवेश घ्यावा लोकांनी आणि कोणत्यामध्ये नाही घ्यावा? म्हणजे एक बरोबर अकॅडमी कोणती हे कसं समजावं लोकांना? ओके, मला हे जर समजलं असतं तर मला स्वतःला 10 ट्रेनिंग घ्यावे लागले नसते. ओके, सो दॅट माझा पहिल्यांदा बिलीफ असा आहे की कंटिन्यू शिकलं पाहिजे. ओके, सो दॅट मी प्रत्येक 3 महिन्याला काही ना काहीतरी शिकत राहतो. आता नवीन लोकांनी पहिल्यांदा हे बघणं गरजेचं आहे, मी ज्या अकॅडमीमध्ये जातोय तिथं फक्त कॉन्सेप्ट शिकवले जातात. ओके, की ऍक्च्युअलमध्ये ट्रेडिंग पण होतं. दुसरी गोष्ट बॅक टेस्टिंग तिथं होत आहे का? तिथल्या जर तुम्ही मेंटॉरला विचारलं की तुम्हाला तुमचा बॅक टेस्टिंगचा रेशो काय आहे, हिट रेशो काय आहे, म्हणजे काय की मी जर 100 ट्रेड घेतोय तर त्यातले माझे किती ट्रेड सक्सेस होत आहेत हे मला आधीच माहिती असणं गरजेचं आहे. म्हणजे ती मेथड बरोबर त्यांच्याकडे आहे का? त्यानंतर दुसरी गोष्ट आहे की जर समजा एखादी स्ट्रॅटेजी मी घेतोय तर त्याचा ड्रॉडाऊन ते लोक सांगू शकतात का? म्हणजे बऱ्याचशा लोक सांगतात की नाही असं करा तसं करा. ओके, आणि मोस्ट ऑफ दी ट्रेनर्सच्या बाबतीत काय होतं की ते आज एक वेगळी मेथड शिकवतात, उद्या एक वेगळी शिकवतात. नवीन लोकांना काही कळत नाहीये, पण 3 महिन्यामध्ये त्यांना बऱ्यापैकी सगळं कळतं की आपल्याला इथं काही यश मिळालेलं नाही. मी पण एका नामांकित संस्थेमध्ये गेलो होतो, नियर अबाउट 1.5 लाख रुपये फी भरली आणि म्हणजे RSI 2 दिवस शिकवला, त्यानंतर मग बॉलिंजर बँड 2 दिवस शिकवला. असं 3 महिने मस्त गेले. आता 3 महिन्यानंतर आम्हाला प्रश्न पडला की करायचं काय? मग आम्ही कुठेतरी बॉलिंजर बँडमध्ये RSI घुसवून बघायचं काय रिझल्ट येत आहेत वगैरे. मग हे सगळं एक्सपेरिमेंटल होतं. सो दॅट तो एक्सपेरिमेंटल न येता आपल्याकडे प्रॉपर सिस्टमॅटिक वेनं स्ट्रॅटेजी आहे का आणि ती स्ट्रॅटेजी काम करते नाही करते हे त्यांचे स्टुडंट सांगतील. त्यामध्ये त्यांना ॲक्च्युअलमध्ये खरंच कॉन्फिडन्स येतोय का बॅक टेस्टिंगमध्ये? म्हणजे यामध्ये मी असं म्हणेन की मी ज्याला इन्स्टिट्यूशनमध्ये काम करायला चालू केलं होतं 6 महिन्यासाठी सुरतला होतं, त्यावेळेला मला त्यांनी पहिल्यांदा कुठलेही कॉन्सेप्ट किंवा काहीही शिकवलं नाही. त्यांनी फक्त आमच्याकडून एकच गोष्ट घेतली की बॅक टेस्टिंग. आणि सुरुवातीचे 15 दिवस तर असे होते की मी काहीही सांगेन तर माझी इज्जत निघत होती. म्हणजे आपल्याला मत मांडायची खूप सवय असते. म्हणजे विराट कोहलीनं कसं खेळलं पाहिजे याचं मत सगळ्यांना माहिती आहे, बरोबर आहे का? मग एवढं कळतंय तर मग आपण का नाही जात, हा पहिला प्रश्न. आणि दुसरी गोष्ट काय की प्रत्येकाचं एक मत आहे, असं मत घेऊन 40 लाख लोक मार्केटमध्ये येतात. मग आपल्या मताला खरंच किंमत आहे का, हे डेटा ड्रिव्हन आपण डिसिजन घेतोय का, हे आम्हाला तिथं शिकवलं. म्हणजे पहिली गोष्ट, मी जर आज म्हणतोय की RSI यूज करायचा नाही करायचा, तर हा RSI मी 100 ट्रेडमध्ये घेतला तर तो किती वेळा चाललाय किती वेळा नाही हा डेटा माझं असणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात मोठी चूक रिटेल ट्रेडर इथंच करतात. जसं की मी म्हणतो की बिल्डिंग जर बांधायची असेल तर पहिल्यांदा आपण प्लॅन बघतो. डॉक्टर हे कुठलंही ऑपरेशन बघायच्या आधी रिपोर्ट बघतात. ट्रेडरने पण ट्रेडिंग चालू करायच्या आधी बॅक टेस्टिंग रिपोर्ट बघितलाय का? ओके, हा जर याचा आन्सर येस असेल तर ट्रेड करायचं, नसेल तर सिंपल मित्रा मी तुला एकच गोष्ट सांगेन की तुझ्यासारखा 40 लाख लोक दररोज मार्केटमध्ये येतात. तुला जसं वाटतं तसं त्यांना पण वाटतं, त्यांना पण प्रॉफिट पाहिजे, त्यांना पण ग्रो करायचं आहे, पण प्रत्येकाचं मत खरं ठरतं का? नाही. त्यामुळे आपण डेटा ड्रिव्हन जर गेलो तरच आपल्याला जास्त यश मिळू शकतं. आतापर्यंत तुमचं बिगेस्ट लॉस कोणता होता आणि बिगेस्ट प्रॉफिट कोणता होता? ओके, जसं मी सांगितलं मी इंडिव्हिज्युअल लेवलला सक्सेस झालो.
त्यानंतर मी माझा स्वतःचा एक डेस्क चालू केला. त्यामध्ये नियर अबाउट 18 लोक पेरोलवरती होते. मी सांगेल त्या पद्धतीनं ते ट्रेड वगैरे घेत होते. ओके. आणि त्यावेळेला मी नॉन डायरेक्शनल ऑप्शन सेलिंगमध्येच काम करत होतो. मार्जिन पण जास्त होतं. आणि त्यावेळेला मला एक्झॅक्टली बघायला गेलं तर जे ट्रेडर होते ते तेवढे वेल ट्रेन नव्हते. त्यामुळे ज्यावेळेला लॉसेस व्हायला चालू झाले तर त्या सगळ्यांचं कंबाईन प्रेशर माझ्यावरती आलं. आणि त्यावेळेला मी नियर अबाउट 80 लाख रुपये निगेटिव्ह मध्ये सगळं ओव्हरऑल डेस्क गेला. म्हणजे इंडिव्हिज्युअल ट्रेडिंग नंतर ज्यावेळेला 1 to many करायला गेलो त्यावेळेला माझी ती सगळ्यात मोठी चूक झाली. ओके. आणि त्यानंतर मग तो लॉस जो आहे तो माझा कम्प्लिटली निघून गेलेला आहे. आणि परत मी आता आहे त्या कॉस्टमध्ये मेंटेन्ड आहे. मी नॉर्मली ऑप्शन सेलिंगच करतो. 7 वर्ष झालं नॉन डायरेक्शनल ऑप्शन सेलिंग. एकाच गोष्टीमध्ये माझी जास्त मास्टरी आहे. अच्छा, म्हणजे 80 लाखाचा लॉस तुमचा झालेला. मग त्यावरतून तुमचं माइंडसेट कसं होतं? तुम्ही कसं ओव्हरकम केलं त्या 80 लाखाच्या लॉस मध्ये? ओके. ज्यावेळेला लॉस झाला त्यावेळेला पहिले 3 महिने तर मला म्हणजे ट्रेड करायचे धाडसच होत नव्हतं. म्हणजे इनफॅक्ट मी अशा लेवलला होतो की जिथं माझी BMW गाडी घेतली, सगळं झालंय. ओके. त्यानंतर एवढा सगळा स्टाफ आहे आणि ट्रेडिंगच्या याच्यावरती मी केलं होतं. पण ज्यावेळेला मी काम करायला चालू केलं मला अतिशय म्हणजे नर्वस ब्रेकडाऊन म्हणतोय त्यावेळेला होता. त्यावेळेला माझ्या मेंटॉरने मला पहिल्यांदा हे शिकवायला चालू केलं की म्हणजे माझा मेंटॉर माझ्याबरोबर होता. त्याने हे सांगायला चालू केलं की पहिला 80 लाखाचा हा फक्त 80 लाखाचा लॉस आहे असं म्हणायला चालू कर. म्हणजे माझ्या डोक्यामध्ये तो आकडा खूप मोठा होता. आणि ज्यावेळेला मी त्याला कमी लेखायला चालू केलं त्यावेळेला मी असं म्हणेन की माझ्यातला गणेश मोठा झाला. ओके. आणि ऍक्शन्स नुसार मग हळूहळू सगळ्या गोष्टी कव्हर करत आहे. आणि हायेस्ट प्रॉफिट किती होता तुमचा? हायेस्ट प्रॉफिट असा म्हणजे सिंगल डे मध्ये बघायला गेला तर तो 3 लाखाचा होता. ओके. जो रिसेंटली मी पोस्ट केला होता नॉन डायरेक्शनल ऑप्शन सेलिंग मध्ये. ओके. आणि नॉर्मली बघायला गेलं तर मी ऑप्शन सेलिंगच करतो करंटली 3 करोडच्या अकाउंटवरती. आणि तिथं आमचा एकच गोल असतं एका आठवड्याला 1% कमवणं. म्हणजे साधारणतः 3 लाखाच्या रेंजमध्ये आणि त्यानंतर पोझिशन क्लोज करणं. अच्छा, मग आतापर्यंत एवढी जी जर्नी होती तुमची ट्रेडिंगची त्यामध्ये असा एखादा पॉइंट आला का जेव्हा तुम्हाला वाटलं की आता मला क्विट करायची आहे ट्रेडिंग? ज्याला लॉस झाला होता त्याच वेळेला असं वाटलं होतं की काही करायचं का वगैरे बंद वगैरे. पण एक निर्णय घेतला होता. जसं मी सांगितलं की सुरुवातीला माझे सुधीर सर मेंटर होते. त्यांनी मला एक गोष्ट सांगितली होती. त्यावेळेला सुरुवातीला मी मल्टिपल बिझनेसेस मध्ये लगेच चालू करायचं. पण एक पण व्यवस्थित नव्हतं. आपण म्हणतो ना एक धड भारावर चिंध्या, तसं बिझनेसेस होत होते. त्यावेळेला त्यांना एक प्रॉमिस केलं होतं की शेअर मार्केट सोडून दुसरं काही नाही करणार. म्हणून मी परत त्याच ह्याच्यामध्ये कंटिन्यू टिकून राहिलो. मग त्यासाठी खूप जास्त पॉझिटिव्ह जे थॉट्स आहेत तुम्हाला लागले असतील. मग जे आता जे स्टार्टिंग मध्ये जे बिगनर्स आहेत ट्रेडिंग मध्ये त्यांना सुद्धा असे लॉसेस बघायला मिळत असतील, त्यांना सुद्धा असे ब्रेकडाऊन थ्रू जावं लागत असेल. मग त्यांनी कसं ते हँडल करावं, कोणत्या पद्धतीने ते हँडल केलं पाहिजे? सो मला ज्यावेळेला लॉसेस झाले त्यावेळेला मी असं म्हणेन की मी एक मोटिवेशनल प्रोग्राम करून आलो होतो. ज्यावेळेला मी हे सगळं केलं. ओके. मोटिवेशननं काय केलं की एकदम एक्सपान्शन खूप मेजर लेवलला केलं. त्यामुळे तो लॉस झाला होता. आता दुसरी गोष्ट, जे नवीन लोक आहेत ओके त्यांनी जर पहिला RPT आणि ड्रॉडाऊन लिमिट आपल्या 2 गोष्टी समजून घ्यायच्यात. ओके. म्हणजे जर समजायचं पहिल्यांदा ट्रेडिंग करताना आहे ना, मी तर आमचे जे स्टुडंट आहेत त्यांना पहिला हेच सांगतो, तुमचे पहिले 20 ट्रेड तुमचा स्टॉप लॉसच जाणार आहे. हे मानसिकरित्या तुम्ही प्रिपेअर्ड राहा आणि त्यानुसारच काम करायला चालू करा. आणि 20वा तुम्ही स्टॉप लॉस ज्यावेळेला द्याल सिस्टमॅटिक वेनं, सिस्टीम आपल्याकडे असली पाहिजे. सिस्टीम नंतर बॅक टेस्टिंग ते केलं असलं पाहिजे. आणि त्यानंतर मग ऍक्च्युअलमध्ये आपण ट्रेड करायला चालू करतोय त्याला 20व्या ट्रेडपर्यंत तुम्ही प्रॉफिटेबल राहाल. आणि पहिले जसं सांगितलं की एकच रूल आहे, ड्रॉडाऊन हिट झाला तर आपल्याला दुकान बंद करायचं आहे, त्याच्या बियॉन्ड जायचं नाही. पण आपण जे बघतो पीपल ओनली सी प्रॉफिट्स. लोक त्यामागची जी स्ट्रगल आहे, जे एन्झायटी थ्रू जावं लागतं, जे मेंटल प्रेशर थ्रू जावं लागतं ते लोक बघत नाहीत. त्याबद्दल तुमचं काय बोलणं आहे? नाही, हा ऍटिट्यूड असणार आहे. कारण की ट्रेडिंगच्या बाबतीत बघायला गेलं तर फक्त 6% लोकांना याचा अवेअरनेस आहे. ओके. आणि आपण पुण्यामध्ये राहतोय. पुण्यामधल्या आपल्याला माहिती आहे सावित्रीबाई फुलेंना पण पहिल्यांदा ज्यावेळेला जे फिमेल एज्युकेशनच्या बाबतीत त्यांना पण स्ट्रगल करावा लागला होता, तो सेम ट्रेडरला पण होणार आहे. जोपर्यंत मास मेंटॅलिटी बदलत नाही तोपर्यंत हा स्ट्रगल कंटिन्यू असणार आहे. इनफॅक्ट मी हे पण सांगेन की कधीतरी मी लॉस जरी सोशल मीडियाला किंवा इथं शेअर केला तरी लोकांच्या कमेंट अशा येतात की तुम्हाला जमतंय का बघा. ओके. मला 10 वर्षानंतर हे जरी ऐकायला लागलं तरी सुद्धा मी जस्ट इग्नोर करतोय.
कारण का की सिम्पल फंड आहे की अजून त्यांना ती माहिती नाहीये. आणि ट्रेडिंगमध्ये जगातली सगळ्यात मोठी कंपनी जी आहे ब्लॅक रॉक, ती पण जर बघायला गेलं तरी त्यांचे ट्रेडरची ॲक्युरेसी जरी बघितली तर 30% ते 60% आहे. ओके. आणि आपले लोक जे आहेत ते अपेक्षा जास्त करतायत, त्यामुळं तो प्रॉब्लेम येणार आहे का? येस, येणार आहे. मग ती फेज जर आपण पार केली तर आपल्याला यश मिळू शकतं. आणि बऱ्याच जणांना असं वाटतं की ट्रेडिंग जे आहे ते गॅम्बलिंग आहे रॅदर दॅन अ स्किल. तुम्ही काय म्हणाल? ओके. मी अगेन तेच म्हणेन की जसं सुरुवातीला लोकांना वाटत होतं फिमेल एज्युकेशनच्या बाबतीत, ओके, सेम इथं पण आहे. ठीक आहे. मी म्हणणार नाही की हे गॅम्बलिंग आहे, कारण की याला सर्टनिटी गोष्टी कशा डील होतात हे माहिती नाही. म्हणजे आजही बघायला गेलं तर IIT मध्ये सेकंड टॉप हायरिंग जे आहे ते फिनटेक कंपन्या करतात. ओके, बरोबर आहे का? त्यानंतर मी असं विचारलं की तुम्हाला भारतातील सगळ्यात श्रीमंत व्यक्ती कोण? मुकेश अंबानी. बरोबर. आता मुकेश अंबानी श्रीमंत का आहे? त्यांच्या बिझनेसमुळे, त्यांच्या माइंडसेटमुळे. ठीक आहे. आता बिझनेस फक्त इतकंच माहिती आहे, मी थोडंसं ऍड ऑन करतो. त्याने एक बिझनेस चालू केला, तो मोठ्या लेवलला घेऊन गेला, तो स्टॉक मार्केटमध्ये लिस्ट केला. 90% शेअर्स त्यांनी स्वतःकडे ठेवले, 10% लोकांना वाटले. आता या 10% शेअर्सना असं समजा की डिमांड जास्त आहे. ओके. आणि 90% कोणाकडे आहेत? यांच्याकडे आहेत. म्हणून हे जगातील श्रीमंत लोक किंवा भारतातील श्रीमंत लोक आहेत. म्हणजे विचार करायला गेलं तर जगातील श्रीमंत लोकांची किंवा भारतातील श्रीमंत लोकांची यादी आपल्या शेअर मार्केटनुसार ठरते. मग माझं सिंपल म्हणणं आहे की या यादीत यायचं राहू दे, ऍटलिस्ट आपल्याला सुरुवात तरी करणं गरजेचं आहे. आजकाल आपण बघतो Instagram वरती बरेच इन्फ्लुएन्सर जे आहेत ते त्यांची फेक लाईफस्टाईल पण दाखवतात. मग म्हणजे किती प्रमाणे, किती पर्सेंटेज असे फेक आहेत इन्फ्लुएन्सर्स, किती खरं खरं दाखवतात? तुम्हाला काय वाटतं? म्हणजे याच्यामध्ये दाखवणं होतंय का? येस, डेफिनेटली होतंय. ओके. पण जोपर्यंत लोक डिमांड करतील, लॅविश आहे का ट्रेडिंग? पैसे मिळतात का? येस, डेफिनेटली भरपूर पैसे मिळतात. ओके. आणि एक लेवल अशी येते की त्यानंतर मग गेम खेळताना कसं मजा येत नाही ना, तसं ट्रेडरसाठी पण होतं. आजही बघायला गेलं, ठीक आहे, तर रिसेंटली लोकांना असं वाटतं की दिवसाला काही लाखांमध्ये अर्निंग वगैरे होतंय. ओके. पण काय, आता जर जसं आपण एकच गेम एकाच वेळेला खेळू शकत नाही, त्यामुळे मग काय करतात की लोक ऍड ऑन काहीतरी नवीन घ्यायचं, ओके, जे मोटिवेशन असतं ते घेतलं जातं. आणि सगळ्यात जास्त म्हणजे आधी जरी तुम्ही कोणत्याही इन्फ्लुएन्सरचा जर फीड बघितला, त्यानं जे काही अचिव्हमेंट केलेलं आहे ना, त्याला सगळ्यात जास्त व्ह्यू आहेत. म्हणजे पहिली गोष्ट लोकच डिमांड करतात, त्यानंतर मग क्रिएटर तर ते सप्लाय करणारच. ओके. मग त्यामुळं लाईफ आहे, येस, डेफिनेटली आहे. आणि ट्रेडिंग हे असं करिअर आहे की ज्याच्यामध्ये मॅक्झिमम गोष्टी म्हणजे आपल्या वर्षाचं अर्निंग एका दिवसामध्ये पण होऊ शकतं. ओके. ही पॉसिबिलिटी आहे. तुमचा 100 करोडचा जो टार्गेट आहे, जो आम्ही ऐकत आलो आहोत, तो नेमका काय आहे? तो किती दिवसामध्ये तुम्ही कम्प्लीट करणार आहात? त्याबद्दल थोडंसं ब्रीफ मध्ये सांगाल का? ओके. सो हा जो 100 करोडचं मी जे चॅलेंज घेतलं होतं, ओके, त्यामध्ये आम्ही एक नवीन कंपनी स्टार्ट करतोय Gcon नावाने. ओके. ही एक अल्गो टेक्नॉलॉजी वाईज कंपनी असेल. ओके. त्यामध्ये जसं की सांगितलं की ट्रेडर्सला इमोशनल कंट्रोल होत नाहीये, तर तो अल्गोवरती सगळ्या गोष्टी, त्याच्यामध्ये ट्रेडिंग टूल्स वगैरे आपण त्याच्यामध्ये टाकणार आहे. म्हणजे याची सुरुवात जर बघायला गेली तर मी विवेक बिंद्रा सरांकडे ट्रेनिंगला ऑलरेडी आता ट्रेनिंग घेतोय. मग तिथून मी इन्स्पायर्ड झालो. तिथं एक आयडिया टू IPO पर्यंत कशी कंपनी घेऊन जायची हे सध्या मी शिकतोय. मग म्हटलं त्याचं रिअल इम्प्लिमेंटेशन जे आहे हे आपल्या लोकांपर्यंत पोहोचावं. ओके. आणि जे अनसर्टन गोष्टी आहेत म्हणजे डिक्लेरेशन करणं, लोकांना तर जसं मी सांगितलं फ्युचरमध्ये होईल की नाही होईल याच्यामध्ये बरेचसे लोक अडकतात, बरोबर आहे का? पण ते मी कसं करायचं या पॉईंट ऑफ व्ह्यूनं जातोय. आणि एक गणेश कदम बनायला 10 वर्ष लागले. ओके. सगळ्यांना ते लवकर रिपीट कसं होईल ते त्या प्लॅटफॉर्ममध्ये होईल. म्हणजे एक असा अल्गो आपण तयार करतोय ज्याच्यामध्ये ठीक आहे लॉस होणार नाही असं नाहीये, प्रॉफिट लॉस होतील, पण जेणेकरून आपण काय करू शकतो की एक चांगलं ट्रेडिंग करून, ओके, जसं मोठ्या कंपन्याच करतात त्यांच्यामध्ये बरेचसे अल्गोज असतात. ओके. त्यानंतर बऱ्याचशा सिस्टीम्स असतात, त्या सामान्य लोकांपर्यंत कशा घेऊन जाता येईल याच्यावरती आम्ही काम करतोय. अच्छा. मग ट्रेडर्सला जे Gcon तुमचं स्टार्टअप आहे त्या थ्रू कशी हेल्प मिळणार आहे? एक तर अनालिसिस टूल त्याच्यामध्ये आहेत, ऑप्शन चेन आपली स्वतःची त्याच्यामध्ये असणार आहे. जे टूल्स वगैरे आम्ही मेथड शिकवतोय मॅजिक सेटअप, ओके, ती त्यांना करता येईल. त्यानंतर बॅक टेस्टिंग करता येईल. जसं की बऱ्याचशा प्रोग्राममध्ये मी सांगतो की तुम्ही सांगितलेला एक दिवस घ्या, तो मी बघणार नाही चार्ट आणि त्याच्यानुसार काही अनालिसिस करेन, तर ते सगळ्या पार्टिसिपेंटना करता येईल.
दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये जे आहे ते सिस्टमॅटिक रूल्स तयार केलेले आहेत त्याचे, म्हणजे रोबोट नुसार जे ट्रेड एक्झिक्युशन आहे. ओके, त्यामध्ये लोकांना ते व्हर्च्युअल ट्रेड पहिल्यांदा डिप्लॉय करता येतील, कारण की याच्या आधी पण आम्ही एक अल्गो तयार केला होता. त्या अल्गोमध्ये काय झालं की 200 लोकांनी चालू केला. ओके, पण तिथं पण चांगले रिटर्न्स वगैरे आले सगळे. ओके, पण 200 लोकांमधले 160 लोकांनी अकाउंट्स जे आहे ते थांबवले. का तर त्यांची मसल मेमरी बिल्ड झाली नव्हती आणि या पूर्ण प्रोसेसमध्ये त्यांना जे अपडाऊन वगैरे आहे त्याच्यासाठी ते तयार नव्हते. मग तीच गोष्ट त्यांना आधी आपण इथं व्हर्च्युअल ट्रेडिंगमध्ये कम्प्लीट करायला लावणार, सो दॅट जर नवीन कोणीतरी येत आहे त्याने फक्त तिथे सबस्क्राईब करून ठेवायचं आणि त्याने इमोशन्स चेक करायच्या दररोज, प्रॉफिट लॉस काय होतंय. 2 महिने जर त्याने कम्प्लिटली व्हेरीफाय केलं तर त्यानंतर मग त्याला ऍक्च्युअल डिप्लॉयमेंटसाठी मदत होऊ शकते. म्हणजे त्याची मसल मेमरी पहिल्यांदा तयार होईल की ट्रेडिंगचे अपडाऊन जे आहेत ते सगळे समजतील आणि त्यानंतरच मग त्याने अकाउंट जे आहे तिथं डिप्लॉय करू शकेल. या पद्धतीने जाऊ शकतो. म्हणजे एक इमोशनल बॅलन्स Yes. जो आपल्याला पाहिजे असतो ट्रेडिंग मध्ये तो भेटेल त्यांना. येस, कारण की रूल्स आहेत त्यानुसार त्यांना काहीच करायचं नाहीये. त्यांना सिम्पल सिस्टीम डिप्लॉय करायचे सुरुवातीला, परमिशन जे आहेत त्या, आणि एंडला झाल्यानंतर किती झाले तेवढं बघायचं. पण मार्केटमध्ये आपण बघतो की बरेच टूल्स आहेत ट्रेडिंग विषयी. मग जी क्वांट हे स्टार्टअप, हे जे तुम्ही संकल्पना सुरू केली आहे त्यामागचा तुमचा मेन उद्देश काय आहे आणि कसं स्टार्ट केलंय तुम्ही, कोणत्या विचाराने? ओके, बरेचसे टूल्स आहेत पण असं कोणतंही टूल नाहीये जो मेथडवरती, व्हेरीफाईड मेथडवरती काम करेल. ओके, म्हणजे आजही बघायला गेलं तर बरेचसे प्लॅटफॉर्म आहेत. ओके, तिथं मला जी गोष्ट करायला पाहिजे होती त्याच्या लिमिटेशन्स येत होते. मग त्याच्यासाठी मी डेव्हलपमेंट करून आमच्या याच्यासाठी आम्ही स्वतःचे अल्गोज वगैरे तयार केले होते, पण ते पब्लिकसाठी कधी ओपन नव्हते. मग ते आता आम्ही पब्लिकसाठी काय करतोय, ओपन करतोय, जेणेकरून त्यांना चांगल्या पद्धतीनं त्याच्यामध्ये ऑटोमेशन, ट्रेड ऑटोमेशन करता येईल. आणि ते पण ॲज अ वेल्थ क्रिएशन जो पॉईंट आहे, पॅसिव्ह अर्निंग, ओके, ते त्याचा बेनिफिट घेऊ शकतील. जर कोणालाही ट्रेडिंग स्केल करायची असेल तर जी क्वांट हे कोणत्या पद्धतीने त्यांना हेल्प करेल स्पेसिफिकली? ओके, सो Gquant मध्ये 2 अनालिसिस मेथड आहेत. एक आहे ऑप्शन चेन. ऑप्शन चेन मध्ये जे अनालिसिससाठी टूल आपण फिल्टर करून वापरतोय ते मॉर्निंगला ऑप्शन बाईंगसाठी सकाळी 9:20 ते 10:30 पर्यंत ते यूज करू शकतात. ओके, आणि ज्यांना ऑप्शन सेलिंग करायचं आहे पूर्ण दिवस ते त्याच्यामधले ऑटोमेशन स्ट्रॅटेजी जे आहे ते ऑप्शन सेलिंग एक्सपायरी आणि एक्सपायरी डेच्या 1 दिवस आधी ते आपण घेऊ शकतो. अल्गो ट्रेडिंग म्हटलं की सामान्य माणसाला वाटतं की कोडिंग शिकावी लागेल त्यांना, किंवा काही स्पेसिफिक मेथड्स आहेत, कॉम्प्लेक्स मेथड्स आहेत ते शिकावे लागतील. मग जी क्वांट हे कसं सिम्प्लिफाय करून देतं, जे बिगनर्स आहेत ट्रेडिंगमध्ये किंवा जे प्रोफेशनल्स आहेत त्यांना कसं हेल्प करतं जी क्वांट? ओके, सो अल्गो ट्रेडिंग म्हणजे असं रॉकेट सायन्स नाहीये. अल्गो ट्रेडिंग म्हणजे काय की पहिल्यांदा आम्ही ज्याला सिस्टीम म्हणतो ना, मी जे ट्रेड करतोय त्याचे रूल्स आपल्याला पहिल्यांदा लिहायचे आहेत. ओके, ते लिहिल्यानंतर आपण ते बॅक टेस्ट करणार. बॅक टेस्टिंगमध्ये जर रिझल्ट पॉझिटिव्ह येतोय तर मग तो काय करू शकतोय, आपण माणसं लावून पण काम करून घेऊ शकतोय किंवा अल्गो लावून पण आपण त्याच्यामध्ये काम करू शकतोय. ओके, आणि ही सिम्पल मेथड जे आहे, ओके, बरेचसे डेव्हलपर साधारणतः मिनिमम 40,000 पासून ते 1 लाखापर्यंत हे बिल्ड करून देतात. ओके, सो दॅट जे तुम्हाला जी सिस्टीम तयार करायची आहे, जर आज मी अल्गो शिकायला गेलो किंवा कोडिंग शिकायला गेलो, ओके, तर त्याच्यामध्ये बरेचसे प्रॉब्लेम येतील आणि मी ट्रायल एरर करण्यामध्ये माझे पैसे भरपूर जाऊ शकतील. ओके, त्यामुळे जे एक्सपिरियन्स डेव्हलपर आहेत त्यांच्याकडे सिंपल आहे की आपण पैसे देऊन जर काम करून घेतलं तर एक्झिक्युशन एरर येणार नाहीत आणि चांगल्या पद्धतीने आपल्याला रिझल्ट मिळू शकतोय. हीच गोष्ट आपण सामान्य तुम्ही तुमची सिस्टीम असेल तरी करू शकता, किंवा सिंपल याच्यामध्ये जर तुमच्या सिस्टीम नाही तर तुम्ही आमच्याकडे ज्या आहेत त्या तुम्ही यूज करू शकताय. ऑप्शन सेलिंगसाठी तर 3 ते 4 लाख कॅपिटल लागतं. मग सामान्य लोक हे कसं करू शकतात? ओके, सो मी असं म्हणेन की 3-4 लाख लागतात का? येस लागतात. ओके, पण एक विचार करा, पुण्यामध्ये जर मला साधं पान शॉप जरी काढायचं झालं तर कमीत कमी 8-10 लाख रुपये लागतात. बरोबर आहे का? मी म्हणेन त्याच्यापेक्षा स्वस्तातच ऑप्शन सेलिंग होत आहे. ओके, आपण जर माइंडसेट थोडासा ब्रॉडर ठेवला, ओके, तर आपल्याला म्हणजे ॲज अ बायर कमी अमाऊंटमध्ये 20,000 वगैरे चालू होऊ शकतं. पण हे लोकांना हे विचारायचं की असं किती वेळा तुम्ही ते पे इन केलेले आहेत, म्हणजे प्रत्येक वेळेला पगार झाला की ऍड करतोय. ओके, पण ॲज अ ऑप्शन सेलर जे आहे ना, तुम्ही एकदा ऍड करा, हार्डली 1% ची रिस्क असते आणि त्याच्यातून कंटिन्यू आपण काय करू शकतो, अर्निंग करू शकतो. म्हणजे ॲज अ ऑप्शन सेलरचं कॅपिटल जे आहे मोस्ट ऑफ द वेळेला त्याला जर रिस्क मॅनेजमेंट माहिती असेल तर ते जात
नाही. ओके, पण बाहेरचं बघायला गेलं तर बऱ्याचशा वेळेला जातं. त्यामुळे आम्ही सिंपल असं म्हणतो की सस्ता रोये बार बार, महंगा रोये एक बार. आता मी बरेच शेअर मार्केटचे पॉडकास्ट केलेले आहेत, त्यामध्ये आम्हाला मोस्ट ऑफ द कमेंट्स हे असतात की हे लोक जे आहेत ते ट्रेडिंगमध्ये लॉस करत आहेत आणि जे क्लासेस अकॅडमीज आहेत त्यातून प्रॉफिट कमवत आहेत. तर हे किती खरं आहे? तुमचं काय मत आहे यावरती? ओके, सो काही लोकांच्या बाबतीत हे खरं असू शकतं का? येस, डेफिनेटली असू शकतं. ओके, पण नॉर्मली बऱ्यापैकी सेशन्समध्ये मला पण हा डायरेक्टली क्वेश्चन येतो की तुम्ही ट्रेडिंगमधनं पैसे कमवताय, मग क्लासेस का घेता? ओके, सो माझी जी मेथड आहे ना, ठीक आहे, ती आहे सिस्टमॅटिक. ओके, म्हणजे अल्गोज वगैरे सगळे सेट आहेत. लोकांना असं वाटतं की मी जर 3-4 करोडच्या अकाउंटवरती काम करतोय तर दिवसभर त्या स्क्रीनकडे बघत असेल. ओके, सो असं काही बघायला लागत नाही. अल्गोज सगळे ट्रेड मॅनेज करतात. जरी अल्गोने काही मिस्टेक झाली, त्याच्या मागे 2 डीलर आहेत, ते सगळे ऑर्डर काय करतात, करेक्ट करून टाकतात. आणि एवढं सगळं होऊन माझ्याकडे फक्त 10 मिनिटांमध्ये मला सगळं मॅनेज होतं. ओके, मग त्यानंतर मग मला पैसे पण मिळत आहेत आणि जर माझं टाइम पण आहे, तर मला जी गोष्ट आवडते ती गोष्ट करण्यासाठी मी टाइम इन्व्हेस्ट करतोय. म्हणजे तेच काय की लोकांना एम्पॉवर करणं आणि लोकांना पुढे घेऊन जाणं. आणि आमचा एक गोल आहे, ज्याचं की आम्ही डेस्कमध्ये काम करतोय, तर भारतातला सगळ्यात मोठा ट्रेडिंग डेस्क जो आहे तो आम्हाला इथं तयार करायचा आहे, जिथं 600 ट्रेडर्स असतील आणि प्रत्येक ट्रेडरकडे ॲव्हरेज बघायला गेलं, ठीक आहे, तर 1 करोड प्लस अकाउंट साईज असेल. आणि असे ट्रेडर्स जे आहेत ते मार्केटमध्ये तर मिळणार नाहीत. त्यांना काय करावं लागेल, तयार करावं लागेल. जसं इंटरनॅशनल एक टर्टल स्टोरी आहे. ओके, त्याच्यामध्ये एका फंड मॅनेजरने 5 लोकांना ट्रेनिंग देऊन तयार केलं आणि 3 वर्षामध्ये $175 मिलियन प्रॉफिट करून दाखवला. सेम गोष्ट इथं आपण काय करू शकतोय, बघू शकतोय. आता तुम्ही याआधी पॉडकास्ट केले, तुम्ही सोशल मीडियावरती सुद्धा कंटेंट टाकता, सो तुम्हाला निगेटिव्ह कमेंट्स काय येतात जास्त करून आणि तुम्ही त्यांना कसं हँडल करता निगेटिव्हिटीला? ओके, निगेटिव्ह कमेंट्स येतात का? डेफिनेटली येतात. ओके, आम्ही ट्रेडिंगमध्ये एक कॉन्सेप्ट वापरतो, जसं की बघा, ठीक आहे, माशी जी आहे, म्हणजे जर 1 एकरची जर जागा असेल आपल्याकडे आणि गुलाबाचा बगीचा आहे. ओके, आणि जर समजा तिथं काय झालं, एखाद्या म्हशीने शेण टाकलं एका कोपऱ्यामध्ये. ओके, तर माशी कुठे जाऊन बसते? त्या शेणावरती जाऊन बसते, बरोबर आहे. आणि मधुमाशी कुठे जाऊन बसेल? भलेही 100 ठिकाणी शेण असेल, कशावरती जाते? गुलाबावरती जाते. ओके, सो मी ज्याला माइंड ट्रेनिंग करत होतो, आम्हाला तोच माशीपासून मधुमाशीचा प्रवास जो आहे तो शिकवलेला आहे. मी आजही ग्रॅटिट्यूड सगळ्यात जास्त फॉलो करतोय. ओके, म्हणजे नॉर्मली एक गोष्ट अशी कन्सिडर करा की हा त्रास होतो सगळ्यांना. म्हणजे असं कन्सिडर केलं, समजा तुमच्या घरामध्ये कुठलं तरी फंक्शन आहे, 9 लोकांनी तुम्हाला ॲप्रिशिएट केलं, छान ड्रेस आहे, छान दिसताय वगैरे या पद्धतीने, आणि कोणीतरी म्हटलं की काय बकवास हेअरस्टाईल केली, पुढचे 3 दिवस आपण कशाचा विचार करतो? ते निगेटिव्ह कमेंटचा की माझी हेअरस्टाईल चांगली नाही बोलतो. बरोबर आहे. म्हणजे ही सायकोलॉजी आपल्याला ॲज अ ट्रेडर जर बनायचं असेल, तर तिथून आपल्याला 9 लोकांनी काय केलंय, ॲप्रिशिएट केलंय, तिथं लक्ष देणं गरजेचं आहे. म्हणजे ट्रेडिंगच्या भाषेत सांगायचं झालं तर तुम्हाला 9 वेळेला टार्गेट झालंय, एकदा स्टॉप लॉस झालाय. 9 वेळेला टार्गेटला जेवढा आनंद नाही झाला, त्याच्यापेक्षा जास्त दुःख तुम्हाला एकदा स्टॉप लॉसचं झालेलं आहे. ओके, सो दॅट आपल्या लाईफमध्ये पण सेम आहे. जिथं पॉझिटिव्ह आहे तिथं आपण लक्ष देणं गरजेचं आहे. आणि जे निगेटिव्ह वगैरे कमेंट करतायत ना, तर मी सिम्पल त्यांना बघून इग्नोर करतोय. ओके, कारण की याच्या आधी पण असं होत होतं की वेबिनार वगैरे ज्यावेळेला चालू असायचे कोविडच्या पिरियडमध्ये वगैरे, त्यावेळेला लोक जे आहेत निगेटिव्ह कमेंट टाकायचे. त्यावेळेला मी स्वतः असं करत होतो की कोण निगेटिव्ह कमेंट केलं ना, त्याला आन्सर देत बसायचं. मी त्यावेळेला हे विसरायचो की 100 लोक माझ्यासाठी टाइम काढून बसलेले आहेत, मला त्यांना सर्व करणं गरजेचं आहे. पण त्या एका व्यक्तीमुळे सगळा सेशन तो खराब होत होता. मग त्यानंतर हळूहळू हे शिकायला मिळालं की इग्नोर कसं करायचं. आणि आजही मी सिम्पल म्हणतो की हे त्यांचं मत आहे. जे निगेटिव्ह कमेंट करतात ना, ते त्यांचं मत आहे. आणि मार्केट आम्हाला काय शिकवतं, 40 लाख लोकांचे 40 लाख मत आहेत. ओके, मी सगळ्यांना एंटरटेन नाही करू शकत. ओके, ज्यांना कोणाला वाटतंय निगेटिव्ह कमेंट आहे, मार्केटमध्ये लोक लॉस करतात, त्यांनी सिम्पल बघायचं हे पैसे जात आहेत कुठं. ओके, तुम्ही आणखीन व्हेरीफाय करा, माहिती घ्या. जेवढं शिकेल तेवढी क्लॅरिटी येईल, जेवढी क्लॅरिटी येईल तेवढ्या आपल्या ऍक्शन्स वाढतील आणि आपला रिझल्ट वाढेल. सो बेसिकली इग्नोर करायचं आणि सगळ्यांना एंटरटेन करत बसायचं नाही. येस, डेफिनेटली. कारण की काय आहे की सिम्पल असं बघा, ठीक आहे, देवाला पण लोकांनी नावं ठेवलेलं आहेत, आपण तर माणसे, आपण चुकणार नाही. आता तुम्ही मागेच्या क्वेश्चन मध्ये सांगितलं की तुम्ही 10 मिनिट्स लागतात तुम्हाला ट्रेडिंगचं वगैरे नाही का चार्ट बघण्यामध्ये, पण जे स्टार्ट करत आहेत ते बऱ्याच वेळा चार्टकडे नाही का
त्याचं अनालिसिस करण्यामध्ये खूप वेळ घालवतात, मग त्यांना त्याचं ॲडिक्शन होतं. मग तुम्हाला असं एखादा पॉईंट आलाय की चार्ट ॲडिक्शन वगैरे झालंय तुमच्यामध्ये, किंवा असे तुम्ही क्लायंट्स किंवा लोक बघितलेत का ज्यांना ॲडिक्शन झालंय, मग ते त्यांच्यापासून कसं बाहेर काढावं, किंवा ते ॲडिक्शन नॉर्मल आहे का की ते ॲबनॉर्मल आहे? ओके, सो हे सुरुवातीला सगळ्यांना होतं, मी पण त्याच्यामध्ये होतो. आता आमच्या फ्लोअरवरती, ट्रेडिंग फ्लोअरवरती बरेचसे लोक येतात, सगळ्या कॅटेगरीचे आहेत. ओके, मी त्यांना सगळ्यांना एकच गोष्ट सांगतो, आज ही मार्केट आपल्याला किती कळतं, मॅक्स टू मॅक्स 5 to 10%, त्याच्या बियॉन्ड अजिबात आपल्याला कळत नाही. आणि मी लोकांना हेच सांगतो की एक मेथड घ्या, त्या मेथडवरती पूर्ण प्रॅक्टिस करा, कारण की लोकांसाठी हा जो आहे ना पॅरालिसिस ऑफ अनालिसिस हा जो रोग आहे त्यांना लागतो, की एक नाही झालं तर चेंज करायचं वगैरे. सुरुवातीला प्रत्येक आलेला ट्रेडर जो आहे हा 90% ॲक्युरसीज बघत असतो किंवा 100% ॲक्युरसीज बघतो, पण ज्यावेळेला त्याला हे लक्षात येतं ना की नाही 50-60% ॲक्युरसी इज गुड इनफ, तर मी म्हणेन की त्याचा ट्रेडर 2.0 तयार झालेला आहे, नेक्स्ट व्हर्जन त्याचा अपडेटेड आहे आणि ती मॅच्युरिटी आली, तिथून पुढे त्याला रिस्क रिवॉर्डवरती कसं काम करायचं हे समजायला चालू होईल. सुरुवातीला सगळे खूप जास्त जातात, त्यानंतर डिटॅच फेजला येतात. ओके, म्हणजे जसं MBA मध्ये बघा, MBBS मध्ये सुरुवातीला सगळे टॉपिक शिकवले जातात. ओके, त्यानंतर जो MD होतो ना तो स्पेशली एकाच टॉपिक मध्ये होतो. ही सेम फेज ट्रेडिंग मध्ये पण येते. आता रिस्क मॅनेजमेंट बद्दल आपण ऐकतो की रिस्क मॅनेजमेंट, कन्सिस्टन्सी, डिसिप्लिन झाली ट्रेडिंग मध्ये खूप इम्पॉर्टंट आहे. मग तुमचं काय म्हणणं आहे यावरती, रिस्क मॅनेजमेंट कशी असली पाहिजे एका ट्रेडरची? रिस्क मॅनेजमेंट हा सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक आहे. रिटेल ट्रेडर पुढे या टॉपिकवरती बोलायचं म्हणलं तर भीती वाटते, कारण की रिटेल ट्रेडर काय म्हणतात ना, त्यांना तेवढं महत्व नाहीये. ओके, ते प्रत्येक वेळेला ब्लेम देत राहतात. ओके, ॲज अ ट्रेडर आम्हाला हे शिकवलंय की 99.99% जबाबदारी आपलीच आहे, कोणालाही दोष द्यायचा नाही, ना मार्केटला, ना टर्मिनलला, ना ब्रोकरला. ओके, आता जर मीच रिस्पॉन्सिबल आहे, ओके, तर मला पहिल्यांदा ॲज अ रिस्क मॅनेजमेंट प्रत्येक ट्रेडचे पर्सेंटेज वाईज रिस्क ठरवणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये आम्ही म्हणतो की एका ट्रेडिंगमध्ये मॅक्स 3%चा असेल, त्याच्यापेक्षा जास्त नाही. ओके, आणि मी गमतीशीर म्हणतो की जे काय बरेचसे लोक नवीन येतात ते म्हणतात की 10% रिस्क ठेवली पाहिजे. मी म्हणतो 10% जर रिस्क ठेवली तर तुमचं अकाउंट डबल होणार 2 आठवड्यामध्ये. ओके, आणि त्याच्या पुढच्या 2 आठवड्यामध्ये उडणार. ओके, आणि ही रियालिटी आहे एवढ्या वर्षानंतर, कारण की 3%च्या बियॉन्ड कोणी जात नाही. आणि रिस्क मॅनेजमेंटमध्ये ड्रॉडाऊन जो पॉईंट मी सांगितला तो अतिशय महत्वाचा आहे. ड्रॉडाऊन मध्ये जर अकाउंट आपलं 10% जरी खाली येते ना, तर माझं सिंपल म्हणणं आहे की थांबा, पहिल्यांदा चेक करा खरंच गोष्टी सगळ्या व्यवस्थित चालू आहेत का, आपली सिस्टीम काम करते नाही करते, बॅक टेस्ट करणं गरजेचं आहे. म्हणजे आजही मी 10 मिनिटं जरी बघितले तरी मी जे ट्रेड करतो ती माझी सिस्टीमच ट्रेड केली आहे की नाही केली हे दररोज आम्ही व्हेरीफाय करतो, कारण की आपल्या डोक्यामध्ये दररोज 60,000 विचार येतात. ओके, मग तेच जी माझी सिस्टीम आहे आणि माझं एक्झिक्युशन आहे ते तेच झालं का. जर समजा मी बॅक टेस्टिंग मध्ये मी जर ही पोझिशन कंटिन्यू होल्ड केली असती तर हा वरती गेला असता, खाली गेला असता, किंवा चांगला रिझल्ट आला असता का किंवा कमी आला असता, हे आम्ही डेटा ड्रिव्हन सगळे डिसिजन घेतो. म्हणजे सगळ्यात जास्त मी म्हणेन की ट्रेडरनं 2च गोष्टी केल्या पाहिजेत. पहिला काय की बॅक टेस्टिंग, आणि दुसरं आहे ट्रेडिंग. त्याला कम्प्लिटली आपल्याला फ्लॅट होणं गरजेचं आहे. ट्रेडिंगमुळे तुमच्या जे लाईफस्टाईल झालं किंवा मग तुम्ही ॲज अ पर्सन किती चेंज झालात, तुमच्या पर्सनॅलिटीवरती कसं इफेक्ट पडला ट्रेडिंगचा? ओके, जर आपण ट्रेडर झालो तर असं समजा की आपल्या इमोशन सगळ्या मरून जातात मोस्टली मार्केटमध्ये ना. खूप जास्त आपण खुश होतो कोणत्या गोष्टीनुसार किंवा खूप जास्त दुःखी होतो. त्यानंतर स्वतःला आणखी नेक्स्ट लेवलला आपण जाणून घेऊ शकतोय, लोकांना पण घेऊ शकतोय, कारण लोकांच्या पण ज्या काही चुका आहेत त्या इझिली एक्सेप्ट होतात ॲज अ ह्युमन बिंग. म्हणजे नॉर्मली मी सिम्पल म्हणतो की ट्रेडर जो असा व्यक्ती आहे ज्याच्या पेशन्स काही असू देत लवकर हालत नाही. ओके, आणि हल्ल्या तरी पण त्याला एका मिनिटामध्ये परत नॉर्मल जागी आणायचे. म्हणजे राग येणार नाही असं नाही, राग आला तरी सुद्धा आपल्याला काय करायचं आहे, एकाच ठिकाणी परत यायचंय, कारण की आपल्याला प्रत्येक मिनिटाला परफॉर्म करायचं असतं. ओके, सो हा इमोशनल चेंज जो आहे तो सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे. सो दॅट जे आम्हाला ऐकायला मिळतं, मी एक मुद्दा मांडतो त्याच्यामध्ये की ट्रेडर्सचं लग्न नाही होत किंवा त्यांना खूप जास्त त्रास होतोय, तर मी महाराष्ट्रातल्या मुलींना सजेस्ट करेन की तुम्हाला हॅपी लाईफ पाहिजे असलं ना ट्रेडर बरोबर लग्न करा. कारण का की त्याच्या अपेक्षा म्हणजे त्याच्या तुमच्याकडून असणाऱ्या अपेक्षा खूप मिनिमम राहतील. ओके, आणि म्हणजे जे अपसेट होतात लोक, इगो प्रॉब्लेम, ॲज अ ट्रेडरला इगो नसतो. ओके, ना त्याला फिअर राहतं. ओके, ना त्याला फोमो मध्ये असतो. मार्केट त्याच वेळेला आपल्याला पैसे द्यायला चालू होतं ज्यावेळेला आपण सगळ्या इमोशन्स मध्ये न्यूट्रल असतो त्यावेळेला.
आणि ही इमोशन जर कंट्रोल झाली ओके, तर सिम्पल आहे की ट्रेडिंगमध्ये चांगली जर्नी होते. म्हणजे आमचे नवीन जे पार्टिसिपेंट आहेत ना, त्यांना पहिल्या दिवशी हा रूल चालू होतो की तुम्ही कंप्लेंटच नाही करायची. जे काय होतं त्याला ग्रॅटिट्यूड फील करायचा. म्हणजे काय की मार्केटमध्ये लोक येतात, मार्केट सांगतात असं आहे तसं आहे. मी म्हणतो लॉस जरी दिला तरी आमच्या पार्टिसिपेंटना मी एक गोष्ट सवय लावली की देव जे काही करतो ते माझ्या भल्यासाठी करतो, या पद्धतीने म्हणायचं आणि चालू करायचं. ओके. आणि बरेचसे जे एजेड लोक आहेत म्हणजे 55 वर्षापेक्षा जास्त, त्या क्लायंटचा असा फीडबॅक आहे की सर ट्रेडिंगमधून मला यश मिळालं ती गोष्ट आहेच, पण माझे वाईफ बरोबरचे रिलेशन जे आहेत ते ट्रान्सफॉर्म झाले. कारण की आपण तिथं सांगतो की कंप्लेंटच नाही करायची काही. म्हणजे भाजीत जरी मीठ जास्त झालं तरी कंप्लेंट करायचं नाही, एवढंच म्हणायचं बायकोनं जे काही केलं ते माझ्या भल्यासाठी केलं, त्याबद्दल धन्यवाद. ग्रेटफुल राहणं आणि इमोशनल स्टेबिलिटी खूप जास्त Yes. तुम्हाला मिळाली किंवा ट्रेडिंग ने मिळते. हा, आणि जो कंप्लेंट करतो ना तो मार्केटचा रूल आहे, मार्केटमध्ये टिकतच नाहीये. कारण की तिथं ग्रेटफुल जे लोक आहेत म्हणजे हे समजून घेणं गरजेचं आहे की मार्केटमध्ये ऍज अ ट्रेडर तुम्ही 10 ट्रेड घेणार आहे, 10 ट्रेड पैकी 5 ट्रेड चुकणार आहेत. आणि 5 ट्रेड चुकले आणि 5 ट्रेड बरोबर आहेत ना, जो म्हणतोय की 5 ट्रेड बरोबर आहेत आणि मी त्याच्यासाठी ग्रेटफुल आहे, हीच सायकॉलॉजी त्याला ट्रेडिंग मध्ये उपयोगाला येणार आहे. आणि तीच लाईफ मध्ये पण असणार आहे. इम्पॉर्टंट गोष्ट सांगितली तुम्ही, बरोबर आहे. पण आता आपण जे बिगनर्स आहेत ते आपण बघतो की खूप अंडर कॉन्फिडेंट फील करतात ट्रेडिंग मध्ये जाण्याआधी. त्यांना असं वाटतं की नाही का एक इंटेलिजंट जे IQ आहे तो पाहिजे. तो किती इम्पॉर्टंट आहे, लाईक इंटेलिजन्स किती इम्पॉर्टंट आहे ट्रेडिंग मध्ये, किंवा जास्त EQ इम्पॉर्टंट आहे की जास्त IQ इम्पॉर्टंट आहे? ओके, गुड क्वेश्चन. सो जसं आपण बघतोय ना ट्रेडिंगमध्ये, जर मी स्ट्रॅटेजी शोधायला चालू करतोय तर मला लॉजिकल इंटेलिजन्स कामाला येतोय. ओके. आणि जर समजा मला एक्झिक्युशन करायचं आहे, म्हणजे माझं स्ट्रॅटेजी आहे ओके, आणि मला फक्त ते एक्झिक्यूट करायचं आहे, तर तिथं मला EQ इम्पॉर्टंट आहे, इमोशनल क्वेश्चन. कारण की मला माझ्या स्ट्रॅटेजीवरती एवढा भरोसा पाहिजे, एवढं प्रेम पाहिजे ओके, की ती सोडून बाकीच्या कुठेही जायचं नाहीये. म्हणजे आम्ही तर सिम्पल म्हणतो की मी माझ्या स्ट्रॅटेजी बरोबर लग्न केले, मला बाकीच्या गोष्टी बघायच्याच नाहीयेत. ओके. मी तीच गोष्ट कंटिन्यू एक्झिक्यूट करत राहणार आणि त्यानंतर आपल्याला फायदा होणार. आणि पहिला क्वेश्चन जो होता तो की कॉन्फिडन्सच्या बाबतीत. हो. ओके. सो दॅट मला ज्यावेळेला मी इन्स्टिट्यूशन मध्ये गेलो त्यावेळेला तिथं बॅक टेस्टिंग करायला लावलं. म्हणजे हे उदाहरण बॅक टेस्टिंग म्हणजे काय आहे ते समजून घेऊया. की F1 कार जे आहेत त्याचे ड्रायव्हर जे असतात ना, त्या ड्रायव्हरच्या प्रत्येक म्हणजे सगळ्यात कॉस्टलीस्ट स्पोर्ट्स आहे आणि ड्रायव्हरच्या घरामध्ये सिम्युलेटर ठेवला जातो आणि जवळपास त्या प्रत्येक ड्रायव्हरला 500 टर्न्स तोंडपाठ असतात. म्हणजे कोणत्या टर्नला किती डिग्री टर्न करायचंय आपलं स्टेरिंग हे त्यांना माहिती असतं, कारण की ते नियर अबाउट 250 ते 300च्या स्पीडनं त्या गाड्या जात असतात. ओके. आणि हे सिम्युलेशन त्यांच्या ब्रेनमध्ये तयार झालंय. म्हणजे काय की त्यांना ती गोष्ट वारंवार रिपीट केलेली आहे, त्यामुळे तिथं एकही मायक्रोसेकंद काय होत नाही, वाया जात नाही. सेम ट्रेडिंगमध्ये ज्या वेळेला नवीन लोक येतात ना, त्यांना लहानपणापासून काय शिकवलंय, 1+1=2 आणि हे प्रत्येक वेळेला होणारच आहे. पण ट्रेडिंगमध्ये असं नाही, 1+1=2 कधी कधी होणार आहे. आणि ज्यावेळेला तो बॅक टेस्टिंग करतो आणि व्हर्च्युअल ट्रेडिंग करतोय ना, तर त्याचे मसल मेमरी बिल्ड व्हायला चालू होते. मसल मेमरी ज्यावेळेला बिल्ड होते म्हणजे तो बघतो ट्रेडमध्ये मला टार्गेट झालं प्रॉफिट लॉस प्रॉफिट लॉस प्रॉफिट लॉस प्रॉफिट लॉस, आणि असं 8-10 वेळा झाल्यानंतर त्याला लक्षात येतं अरे काही होऊ दे, मी महिन्यात शेवटी प्रॉफिटेबलच येतोय. ओके. तर ती गोष्ट त्याला जास्त बेनिफिट ठरते. आणि नवीन लोकांना 1 लाख रुपये प्रॉफिट झाला त्याच्यात जेवढा आनंद होतो ना, त्याच्यापेक्षा 10 पटीनं दुःख याचं होतं की 1 लाख रुपये गेले तर. मग ही मानसिकता त्यांना मसल मेमरी ज्यावेळेला त्यांची बिल्ड व्हायला चालू होते त्यावेळेला तो कॉन्फिडन्स यायला चालू होतोय. म्हणजे आपल्याला जो म्हणतो ना, आणि याला बॅक टेस्टिंगचे भरपूर राऊंड पाहिजेत. ओके. आणि तो कॉन्फिडन्स असला पाहिजे की मी हे करतोय इथूनच मार्केट अशा पद्धतीनं रिव्हर्स होतोय, याचे 60% चान्सेस आहेत, 70% चान्सेस आहेत, आणि जर मी हे कंटिन्यू फॉलो करतोय ओके, तर मला हाच डेट ऑफ आहे, मला तो रिझल्ट जो आहे तो येतोय. जसं की मी आता ऑप्शन सेलिंगच्या बाबतीत म्हणतोय, काही होऊ दे मला माहिती आहे ऑप्शन 0 होणारच आहेत गुरुवारी और मंगळवारी. ओके. त्यामुळं पोझिशन घेताना पण काही वाटत नाही, जेणेकरून 3-3 करोडचे लोक विचारतात तुम्ही कसं घेता, तर ही मसल मेमरी एवढी बिल्ड झालेली आहे की अजिबात काही वाटत नाही. आता आपण रॅपिड फायर राऊंड घेऊया. ओके. सो फर्स्ट क्वेश्चन, ऑप्शन बाईंग की सेलिंग? सेलिंग. ट्रेडिंग इन 1 वर्ड फॉर यू? ट्रेडिंग इज वर्ल्ड फॉर मी. ट्रेडिंग की इन्वेस्टिंग? ट्रेडिंग. डिसिप्लिन की स्ट्रॅटेजी? डिसिप्लिन.
स्टॉप लॉस एक हिट आहे की हार्ट ब्रेक? स्टॉप लॉस नो इमोशन्स. मनी बाईज हॅपीनेस? येस समटाइम्स. बिगेस्ट फ्लेक्स ऑफ ट्रेडिंग? डेली प्रॉफिट लॉस. ट्रेडिंगने कॉन्फिडन्स दिला की एन्झायटी? दोन्ही. ट्रेडिंगमुळे शेवटचा कधी रडलात? लॉस झाला त्यावेळेला, आणि रिसेंटली आमच्या एका पार्टिसिपेंटची लाईफ चेंज झाली त्यावेळेला. ते खुश होऊन रडलो, नॉट इन टर्म्स ऑफ निगेटिव्ह वे. मार्केट ओपन होताना एक्साइटमेंट होते की स्ट्रेस? नाही, आता इमोशन्स गेलेले आहेत त्यामुळे न्यूट्रल. ओके. इमोशन शिवाय ट्रेडिंग पॉसिबल आहे? इमोशन शिवायच केली पाहिजे. क्विट करायचा विचार आला होता का ट्रेडिंग मध्ये? सुरुवातीला आला होता, लॉस झाल्यानंतर. त्यानंतर आता आयुष्यातला एखादा अनफॉर्गेटेबल ट्रेड? एकदा आठवतंय की ट्रेडमध्ये 1.5 लाख रुपयाचा लॉस चालू होता, आणि माझ्या सिस्टीमनुसार मला एक्सेप्ट करणं गरजेचं होतं. पण शेवटी ट्रिगर झालो, आणि तो फायनल लॉस जो आहे तो मी 4.5 लाख रुपयाचा लॉस बुक केला होता. रिलेशनशिप वरती काय इफेक्ट पडला? रिलेशनशिप वरती बोलणं कमी आहे ॲज कम्पेअर्ड टू, एक्सप्रेस नाही करत मोस्टली. ट्रेडिंग मधून किती कमवलं आणि किती गमावलं? ओके, सुरुवातीला जसं सांगितलं की गमवायच्या वेळेला 80 लाख पर्यंत गेले. ओके, आणि कमवायचं म्हटलं तरी अजून कमवते, अजून आहे. त्याच्यामध्ये माझी ड्रीम कार BMW झालेली आहे, ड्रीम हाऊस झालेला आहे. ओके, ड्रीम फ्लोअर झालाय, काही कंट्रीज फिरणं झालेलं आहे. ओके, आणि त्याचबरोबर मला जो टाइम मिळतोय तो ट्रेडिंगमुळे पॉसिबल होतोय सगळ्यात जास्त. तुमचा हायेस्ट प्रॉफिट काय होता ट्रेडिंग मधला? ओके, एका दिवसामध्ये म्हणाल तर 3 लाख रुपये एका दिवसामध्ये झाले होते. आणि तुमचा टर्नओव्हर आतापर्यंतचा? टिल नाव प्रॉफिट जर बघितला तर तो मोर दॅन 2.2 करोड अबोव आहे. जर ट्रेडिंग मध्ये तुम्ही आतापर्यंत जे सगळं कमवलंय ते सगळं गेलं, सगळा लॉस झाला, आणि यू हॅव टू स्टार्ट फ्रॉम झिरो, तर तुम्ही फ्रॉम स्क्रॅच स्टार्ट करू शकाल का? आणि कराल तर कशा पद्धतीने? येस, डेफिनेटली कराल, कारण की ट्रेडिंगमध्ये माझ्या बाबतीत ऑलरेडी 2 वेळा असं झालेलं आहे. आणि ट्रेडिंग हे स्किल जे आहे ना, असं समजा जर तुम्ही मारुती चालवू शकला तर मर्सिडीज चालवू शकताय, बरोबर. एकदा जर मोटर स्किल्स आपल्याकडे आल्या, ओके, तर आपण पुन्हा स्टार्ट करू शकतोय. म्हणजे पोहायला जरी एकदा शिकतो त्यानंतर परत आपण कधीही पाण्यात गेलो तर पोहता येतं, सेम असं आहे. सो रिसेंटली मी एक चॅलेंज पण घेतलं होतं की लोकांना वाटतं की ऑप्शन सेलिंगच जे आहे त्याच्यावरती सगळं होतंय, म्हणून अगदी सिम्पल छोट्या कॅपिटलनं 50,000 रुपयानं मी एक अकाउंट ग्रो करायचं एक चॅलेंज घेतलं होतं मे महिन्यामध्ये, जे रिसेंटली आमचं कम्प्लीट होतंय. ओके, सो त्याच्यामध्ये पण जर बघायला गेलं तर मी इथं स्क्रीनशॉट ऍड करतो. ओके, आणि यामध्ये पण माझ्याकडून मोबाईलवरती ट्रेड टाकणं हे माझ्यासाठी कम्फर्टेबल नव्हतं. मी 4 वर्षानंतर टाकत होतो, त्यामुळे 2 चांगले ट्रेड जे आहेत ते माझ्या हातून सुटले. अदरवाईज हा 20,000 प्लस प्रॉफिट झाला असता. जर 50,000ला 20,000 म्हटलं तरी असं पकडू शकतोय की आपण मंथलीच्या याच्यावरती जे अराउंड रिटर्न्स होतात हे 40%च्या रेंजमध्ये आहेत. आणि हे पण ट्रेडिंगच्या याच्यामध्ये एक्सेप्शनल केसमध्येच होतात. म्हणजे नॉर्मल ट्रेडर जे आहेत हे 4-5 टक्क्यापासून ते 10% मंथली गेन जरी होत असेल तरी असं मी म्हणेन की कॉंग्रॅच्युलेशन्स ट्रेडर्स, तुम्ही ऑलरेडी टॉप 1% मध्ये. आतापर्यंत मार्केटमधून किती कमवलात? ओके, आतापर्यंत जो आकडा आहे असं मी म्हणेन की 3.5 करोड पेक्षा जास्त झाले असतील. ओके, बट टिल नाऊ आय एम ट्रेडिंग ॲट 3 करोड. ओके, तुमचा हायेस्ट प्रॉफिट? एका दिवसामध्ये 3 लाख. आणि किती कमवलात आणि किती गमवलात ट्रेडिंग मध्ये? गमवले मी ऑलरेडी सांगितलं. त्याच्यामध्ये मी हेल्थ पण गमवली आहे तशी. ओके, ॲज अ वयाच्या 32व्या वर्षी ट्रेडिंगच्या याच्यातून मला डायबिटीज झालेला आहे. ओके, हे गमवल्यामध्ये सगळ्यात हायेस्ट मी म्हणेन. आणि जर प्रॉफिट म्हणलं तर ऑलरेडी सांगितलं की या सगळ्या ड्रीम कार झालेली आहे, ड्रीम होम झालेला आहे. ओके, पर्सनल लेवलला ज्या काही गोष्टी करायच्या होत्या त्या ऑलमोस्ट संपलेल्या आहेत. आता मी शोधतोय की नेक्स्ट आणखीन काय असू शकतील. मी असं ऐकलंय की तुमचं इंडियाज बिगेस्ट ट्रेडिंग हब आहे पुण्यामध्ये, तर त्याबद्दल तुम्ही काही माहिती द्याल का? ओके, राईट. सो कसं आहे की जर समजा माझ्या आजूबाजूला कोणीतरी असेल आणि तो कंटिन्यू प्रॉफिट करतोय ना, तर माझी सायकोलॉजी चेंज व्हायला चालू होते. ओके, कारण की अशा हबसाठीच मी सुरतला, बेंगलोरला गेलो. तिथं एकाच वेळेला 200-300 ट्रेडर्स बसायचे आणि तिथं सगळे एकच नॉन डायरेक्शनल टर्मिनल ट्रेडिंग वगैरे या पद्धतीने चालू होतं. ओके, आणि त्यावेळेला विचार असा डोक्यात आला की महाराष्ट्रामध्ये एक्सचेंज आहे, पण एक्सचेंजमध्ये खूप कमी मराठी लोक पार्टिसिपेट करतात.
आणि असे हब वगैरे मला कुठेही पुण्यामध्ये त्यावेळेला दिसले नव्हते. त्यामुळं आम्ही असं सुरुवात केलं की नाही, आपण इथं सगळ्यात मोठा हब चालू करायचा आणि तिथं लोकांना जी ट्रान्सपरन्सी आहे ती सांगायची. म्हणजे मी लोकांना एक गोष्ट सांगतोय की तुम्ही ट्रेडिंगला आला तर मी तुम्हाला खुश ठेवेन ह्याची काही गॅरंटी नाहीये, पण जे ट्रान्सपरंटली आहे ते तुम्हाला देणार. आणि जर होत नाहीये किंवा मी बॅक टेस्टिंगच्या बाबतीत खूप हार्ड आहे, म्हणजे आमचे पार्टिसिपेंट तेच म्हणतात की बॅक टेस्टिंग झाल्याशिवाय मी सोडतच नाही, काहीही होऊ दे. ओके, कारण की ते फ्लोअरवरती फिजिकल असल्यामुळे पॉसिबल होत आहे. ऑनलाईन मध्ये मला होल्ड टू अकाउंटच पकडता येत नाही. लोक कारण देतात, असं झालं तसं झालं, आणि तो रिझल्ट, तो आउटपुट त्यांना मिळत नाही. म्हणून आम्ही हा ट्रेडिंग फ्लोअरची सुरुवात केली. अच्छा. जर आता ऑडियन्सला तुम्हाला कनेक्ट करायचं असेल, तुमच्याकडून ट्रेडिंग विषयी शिकायचं असेल, तर त्यांनी कसं कनेक्ट करावं? ओके, तुम्ही काय त्यांना आपण काय करू शकतोय की डिस्क्रिप्शन मध्ये आमच्या काउन्सिलर टीमचा नंबर जो आहे तो ऍड केला जाईल. तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकताय, माहिती घेऊ शकताय. आणि मी सगळ्यांना असं सजेस्ट करेन की माझं म्हणणं आहे की शेअर मार्केट सगळ्यांनीच शिकलं पाहिजे. ओके, त्याचे बरेचसे फायदे आहेत आणि ज्यांना प्रोफेशनल ट्रेडिंग करायचं आहे त्यांनी पण आमचा प्रत्येक संडेला एक मास्टर क्लास असतो, तो फ्री ऑफ कॉस्टमध्ये आहे. तो तुम्ही एकदा अटेंड करा. प्रोफेशनल जर्नी जी आहे ती कशी चालू करता येते त्याच्या बाबतीत तुम्ही माहिती घेऊ शकता. धन्यवाद सर, आमच्या ग्रोमोशन चॅनलला आल्याबद्दल. धन्यवाद हा पॉडकास्ट पूर्ण बघितल्याबद्दल. आता तुम्हाला 3 गोष्टी करायच्या आहेत. नंबर 1 म्हणजे आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण जेवढे जास्त आमचे सबस्क्रायबर वाढतील तेवढे छान छान आम्ही पॉडकास्ट तुमच्यासाठी घेऊन येऊ. आणि नंबर 2 म्हणजे हे सांगा कमेंटमध्ये की तुम्हाला कोणते गेस्ट बघायला आवडतील, आणि हेही सांगा की तुम्हाला कोणत्या गोष्टी आवडल्या आणि कोणत्या नाही आवडल्या, बिकॉज वी विल वर्क ऑन आवर मिस्टेक्स. आणि नंबर 3 म्हणजे हा पॉडकास्ट एका व्यक्तीसोबत नक्की शेअर करा, बिकॉज वन कन्व्हर्सेशन कॅन चेंज समवन्स लाईफ. थँक्यू. भेटू अशाच मस्त पॉडकास्टमध्ये. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका.